घराची कसली वाट लागली यार, रात्रभर घराच्या बाहेर होता. ठीक आहे, बायकासोबत राहायचं ना, घे पनिशमेंट. बरे हाय वगैरे सगळं बाजूला राहू दे, तुमचं काय चाललंय काय? शनाया, तू चक्क इकडे राहायला आलीस आणि मला माहिती पण नाही. विशाला सुद्धा माहिती नव्हतं. रिअली? बरं मला एक सांग शनाया, तू इकडे राहायला आलीस आणि राधिका तुला काहीच बोलली नाहीये? ती खूप बोलली ऑब्व्हियसली, लाईक युजुअल. पण काय करणार आहे, गुड फॉर नथिंग. असं समजू नकोस हा. आपण आत्ता इकडे उभे आहोत आणि एकमेकांशी बोलतोय, ही खबर सुद्धा तिच्यापर्यंत पोहोचली असेल. तिचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे माहितीये ना तुला? हा, आणि आता नाना नानी इकडे नाहीये, पण तरीही मला तुमच्या दोघींशी यापुढे खूप सांभाळून बोलायला लागणार आहे. तरी एक बरं आहे की राधिका आजकाल कामात असते, त्यामुळे ती दिवसभर घरीच नसते. व्हॉट काम? ते डबे आणि मसालेच ना, व्हॉट एल्स डज शी डू? तिने शॉप काढलंय म्हणे. शॉप? हो, मसाल्यांचं. अगं इकडे मयूर नगर आहे ना जवळ, तिकडे जागा सुद्धा खूप छान मिळाली म्हणे तिला. हा, तरीच काल ती गॅरी सोबत कुठेतरी जात होती आणि काहीतरी मुहूर्त करत होती. आपण जाऊन बघून येऊया. एक मिनिट, काय कुठे जाऊन बघूया? काय चाललंय? बरे आहात ना? शनाया, जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस आता प्लीज. परत तुम्ही दोघींनी काही केलं ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. आणि शनाया, तुला इकडनं परत जायला लागेल. ओ प्लीज, मी इथून कुठेच जात नाहीये. आणि यार, मला जाऊन बघितलंच पाहिजे. ती जर का सगळं काम व्यवस्थित करत असेल तर गॅरी परत जाईल तिच्याकडे. त्याआधीच मला तिकडे जाऊन तिच्या सगळ्या प्लॅनिंगची वाट लावली पाहिजे. आई नानीजींचा काही फोन नाही. गाडी मिळाली असेल ना त्यांना? मिळाली असेल ना. चल बाई राधिका, तुला तू आवरून घे बरं. हे घ्या, चहा घ्या. बाकीचं मी पाहते सगळं. आता तू काहून हे सगळं करून आली? जा ना, आवर ना. हो, आवरते मी. हे घ्या, बघा. राधिका, आज त्या दुकानामध्ये भरपूर गर्दी होऊ दे बरं. होईल आई. बाबा, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. काय? आपल्या शेजारची ती हॉटेलवाली आहे ना, फारच जामबाज आहे. नाही, आपलं सामान जरा मध्ये होतं. तिच्या ड्रायव्हरनी जोरात गाडी घातली. चूक आपलीच होती, पण ती ड्रायव्हरला बोलली. मी तिला सांगायला गेले तर मलाच सुनावलं तिनं. अगं तू काहून ऐकून घेतलं? असं कसं? उगीच काहून तमाशा करायचा? आणि काही झालं ना तरी आपण त्या एरियात नवीन आहोत आणि ती आपली शेजारी नाही. सध्या तरी शांतच राहायचं ठरवलंय. फार काही झालं ना तर मी पण सुनावणार आहे तिला. बिलकुल. राधिका सगळ्यांवरच तलवार उगारून